मित्रांनो, गावरान तडका या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत माझ्या गर्लफ्रेंडला मी करायला कसं मनवलं. तर चला मग आता सुरू करूया. माझं नाव सोनू आणि माझ्या गर्लफ्रेंडचं नाव पूजा होते. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आमचं रोज एकमेकांना भेटणं असायचं, गप्पा गोष्टी होतच असायच्या आणि आमची हळूहळू जास्तच मैत्री होऊ लागली. मला ती पहिल्यापासून खूप आवडायची, कारण तिचे फिगर, ती दिसायला उंच गोरीपान अशी खूप सुंदर होती. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. कदाचित तिलाही मी आवडत असे मला वाटायचे. असं करता करता 1 महिना झाला आणि मग आमच्या कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता. त्यावेळी मी ठरवलं की आज पूजाला प्रपोज करायचा. पण झालं असं काही वेगळंच की त्या दिवशी तिने मला फोन केला आणि एका कॅफेमध्ये बोलवलं. मी काही वेळाने तिथे गेलो. एकमेकांना हग केलं, भेटलो आणि गप्पा मारू लागलो. मग तिने कॉफी आणि पिझ्झा ऑर्डर केली आणि ते झाल्यावर मी तिला बोललो की मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ती मला असं बोलल्यावर तर मी बोललो, बोल ना, काय बोलते. तर म्हणाली, तू तर मला रागवणार नाही ना. मी बोललो, नाही, बिंदास बोल. मग मलाही मनात तेच वाटू लागलं, जे आपण काम करणार होतो ते हेच काम असू शकते असं वाटू लागलं. आणि मग ती मला बोलली, सोनू, तू मला खूप आवडतोस. मग तिने न वेळ लावताच आय लव्ह यू सोनू असं म्हणू लागली. मग मी सुद्धा उशीर न करता जे मला होतं तीच अपेक्षा आज माझी पूर्ण झाली असं मला वाटत होतं. त्यामुळे मीही तिला टाईम न घेता आय लव्ह यू टू पूजा असं बोललो. आणि मग आम्ही पुन्हा आपापल्या घरी गेलो आणि मग आमच्यात रोज भेटणं, फोनवर बोलणे जास्तच वाढू लागलं. आम्ही मग पुन्हा एकमेकांना गिफ्ट देणं व फिरायला जात असायचो. त्यावेळी वरच्यावर चुंबन करणे व तिचे आंबे दाबायचो. पण मला तर आता तिचे पूर्ण अंग चाखायचे होते. मग मी तिला बोललो की नेक्स्ट टाईम मला पूर्ण पाहिजे. मग ती म्हणाली, पूर्ण पाहिजे म्हणजे काय. मी तिला बोललो, हे पुन्हा त्यावेळी तुला सांगेन. ठीक आहे असं म्हणून तिने माझा कॉल पुन्हा ठेवला. आणि मग माझा बड्डे होता. त्यावेळी तिने माझ्यासाठी प्लॅन केला होता. मग मी गेलो तिला हॉटेलवर घेऊन. तिने केक घेतला, गिफ्ट घेतले आणि आम्ही दोघेही लॉजवर गेलो. रूममध्ये गेल्यानंतर आम्ही दोघांनी माझा बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि तिला म्हणालो, आज मला पूर्णपणे खुश करायचं. ती बोलली, नको रे. मी बोललो, नाही, आज मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग मी तिला हळूहळू तयार करू लागलो. मग ती म्हणाली, ठीक आहे. मग काही आपला बांबू तर तयारच होता. मग आम्ही दोघे बेडवर झोपलो. मग आम्ही एकमेकांना चुंबन करू लागलो. मग मी तिचे केस मोकळे सोडले. काय तो तिच्या केसांचा मोहक सुगंध येत होता. तसं हळूहळू तिच्या मानेवर चुंबन करत होतो. मग हळूच हात माझा तिच्या भरलेल्या गोल आंब्यावर गेला आणि जोरजोरात तिचे गोल आंबे दाबत चोखत होतो. तसा तिच्या तोंडातून आ ऊ आ असा आवाज येत होता. मग मी तिची पूर्णपणे ब्रा काढून फेकून टाकली आणि आता तिचाही हात माझ्या हळूहळू बांबूवर चोळू लागली. मग मी तिची पॅन्ट काढली आणि तिची चड्डीसुद्धा काढून फेकून दिली आणि माझाही हात आता तिच्या चिमणीवर गेला. आणि मग मी तिच्या चिमणीवर माझा हात फिरवत एक बोट तिच्या चिमणीमध्ये काचकन घातलं आणि तिला पूर्णपणे गरम करत होतो. जशी ती गरम झाली तसं तिने बांबू हातात घेऊन तिच्या गोलाकार आंब्यावर फिरवू लागली आणि थोड्या वेळाने मग ती माझा बांबू तिच्या तोंडात घेऊन जोरजोरात चोखू लागली. मग मी पण तिच्या चिमणीमध्ये 1 बोटाऐवजी 2 बोटे आतमध्ये टाकली. आता तर तिची चिमणी पूर्णपणे ओली झाली होती. मग मी तिला खाली झोपवली आणि ती म्हणाली, जरा हळूहळू आतमध्ये टाक, नाहीतर खूप मला त्रास होईल.
मग काय माझा बांबू पूर्णपणे आत जायला तयारच होता. ती म्हणाली, काय तुझा बांबू तर खूपच मोठा आहे, माझ्या चिमणीमध्ये जाईल ना? मी म्हणालो, तो आता फक्त बघत बस माझ्या बांबूची कशी काय कला आहे ती. मग चिमणी तिला बोललो, तुझी कशी लाल करतो तेवढं बघत बस. मग मी तिच्यावर आलो आणि तिचे दोन्ही पाय फाकवले आणि एक पाय माझ्या खांद्यावर घेतला आणि मग तिची चिमणी थोडी माझ्या बांबूनं वरच्या वर घासली आणि हळूहळू आत बांबू सारत तिचे एका हाताने आंबे दाबत तिच्या पूर्णपणे चिमणीमध्ये माझा बांबू आत घातला. तसा तिच्या तोंडातून मोठ्याने आवाज आला आणि मला तिने घट्ट पकडले. त्यानंतर मग मी थोडं हळूहळू करत माझा बांबू बाहेर काढला आणि तिला मग दोन्ही खांद्यावर तिचे पाय घेतले आणि पुन्हा एकदा माझा बांबू तिच्या चिमणीमध्ये काचकन असा टाकला. मला तर त्या स्टाईलमध्ये खूपच मजा येत होती, ती म्हणजे डॉगी स्टाईल. आणि आता ती सुद्धा पूर्णपणे आनंद घेत होती. मग म्हणाली, जरा हळूहळू कर, खूप दुखतंय. मग माझ्या बांबूने तिच्या चिमणीमध्ये अजून जोरजोरात करायला सुरुवात केली आणि पूर्णपणे बेड हलवत हलवत तिची पूर्णपणे चिमणीची वाट लावून टाकली. माझा बांबू मग ती तर म्हणाली, खरंच खूप मजा आली आणि जे मला हवं होतं ते मिळालं होतं. त्यामुळे मी तर आज मला बर्थडेचं गिफ्ट हे खूपच मोठं होतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघे घरी गेलो. तर कशी वाटली आजची कथा नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कशा कथा आवडतील हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन घंटी प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.